भुसावळ शहरात रामायणनगर कंटेनर रोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त आरपीएफ कर्मचाऱ्याच्या घरातून 4,32,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली। याबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच बाजारपेठ पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवडल्या। त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून शहरातील रामायणनगर निवृत्त आरपीएफ कर्मचारी कृष्णकुमार मोहन पाठक यांच्या घराच्या पोर्च मध्ये ठेवलेल्या स्टूलवर चढून चोरट्यांनी गच्चीवर प्रवेश केला। पश्चात गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सोन्याची चेन, मंगळसूत्र, कानातील बाळ्या, टॉप्स, पॅन्डल, नथ, चांदीचे पायल, जोडवे, अंगठी, बजाज कंपनीची इंडक्शन शेगडी व सायकल असा एकूण 4,32,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ई साक्ष डिजिटल पुरावे नोंदवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला। प्रसंगी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार आली असता सायकल घेऊन जाणारा एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसताच पोलिसांनी शिवाजीनगरकडे मोर्चा वळवला। तेथून मध्य प्रदेशातील व हल्ली 15 बंगला येथे राहत असलेला कुंदन गोरेलाल कचवा ही व्यक्ती सायकल घेऊन रात्री 2 वाजता जाताना आढळून आली। त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून 2,32,000 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कार्यवाही बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, सचिन चौधरी, जावेद शहा, योगेश माळी, अमर अढाळे, जीवन कापडे, महेंद्रसिंग पाटील, प्रशांत सोनार अशांनी केली आहे।